इंजिनिअरिंगला तुमचं ॲडमिशन झालं आहे आणि आता कॉलेज चालू होणार आहे. तर कॉलेज चालू होण्याआधी मुलांना शॉपिंग करावी लागते. तर जे ऑलरेडी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जाणार आहे तर तुम्हाला काय काय गोष्टी घ्यायच्या असतात कॉलेजला जाण्याआधी तर किंवा कॉलेजला गेल्यानंतर, हे सगळं याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिले आहे लॅपटॉपबद्दल आपण डिस्कस करूया. इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला जे सब्जेक्ट्स आहेत ते आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, त्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. तर फर्स्ट इयरला असताना तुम्हाला लॅपटॉपची काही गरज नाही. काही युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर रिलेटेड जे प्रॅक्टिकल्स असतात किंवा जे सब्जेक्ट आहेत ते फर्स्ट इयरला इन्क्लूड केलेत, पण त्यासाठी तुम्हाला लॅपटॉपच असण्याची गरज नाही. तुम्ही कॉलेजच्या ज्या लॅबोरेटरीज असतात, कॉलेजच्या ज्या लॅब्स आहेत तिथे पण जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर लॅपटॉप इज नॉट मॅन्डेटरी फॉर फर्स्ट इयर. आणि इंजिनिअरिंगला असताना लॅपटॉप लागणारच आहे, पण तो फर्स्ट इयरलाच लागतो असं नाही आहे. तुम्ही इंजिनिअरिंगच्या पुढच्या वर्षाला पण लॅपटॉप घेऊ शकता. त्यानंतर कुठला लॅपटॉप घ्यायचा, त्याचं कॉन्फिगरेशन इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी काय असलं पाहिजे, मिनिमम कॉन्फिगरेशन काय असलं पाहिजे, तर याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती देईल. त्यानंतर जे कॉम्प्युटर IT चे स्टुडंट्स आहेत आणि सेकंड इयरला तुम्हाला लॅपटॉप लागणारच आहे असं पकडून तुमचं बजेटचं मॅनेजमेंट करा आणि तुम्ही लॅपटॉप सेकंड इयरला परचेस करू शकता. आता जर तुम्हाला नसेल घ्यायचा तर राहू द्या. तसं पण तुम्ही इंजिनिअरिंगला तिथे फर्स्ट इयरला घेऊन जरी गेले तर त्याचा एवढा यूज होणार नाही एज्युकेशनसाठी. फर्स्ट इयरला जर तुम्हाला सध्या नसेल घ्यायचा तर तुम्ही सेकंड इयरला तो घेऊ शकता. पण ज्या बाकीच्या ब्रँचेस आहेत त्यांना पण लॅपटॉप लागतं. जसं काही प्रेझेंटेशन्स बनवायचे आहेत किंवा तुमचे काही सॉफ्टवेअर जे असतात तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा घरी सर्किट डिझाईन वगैरे करण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या स्टुडंट्सला, तर त्यासाठी पण लॅपटॉप लागतो. कॉम्प्युटर IT साठी तर सगळं प्रोग्रामिंग जे आहे ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉप याच्यावरतीच होतं, तर त्या स्टुडंटला तर लॅपटॉप लागणारच आहे. तर तुम्ही प्लॅन करू शकता की तुम्हाला लॅपटॉप कधी घ्यायचा आहे. सेकंड आहे मोबाईल. आता मोबाईल कशासाठी, तर तुम्ही घरच्यांसोबत कम्युनिकेट करू शकता आणि कॉलेजमध्ये पण तुमचे जे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकता. बऱ्याच कॉलेजला मी बघितलं आहे की जे एक क्लासरूमचे जे आहेत किंवा जी एक बॅच आहे त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात आणि तिथे ते इन्फॉर्मेशन शेअर करतात किंवा अपडेट शेअर करतात की हा क्लास किती वाजता आहे, टाइम टेबल काही जर चेंज झाला किंवा एखादं सेशन जर कॅन्सल झालं, पोस्टपोन झालं किंवा टाईमवरती शेड्यूल झालं, तर याचे सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. त्यासाठी तुम्ही मोबाईल परचेस करा. त्यानंतर तुम्हाला काही ऑनलाईन लर्निंग करायचं असेल तर लॅपटॉप आणि मोबाईल या दोन्हीचा वापर तुम्ही करू शकता. ऑनलाईन तुम्हाला काही लर्निंगचे व्हिडिओज वगैरे बघायचे असेल तर यासाठी लॅपटॉप आणि मोबाईल हे तुम्ही प्रेफर करू शकता. त्यानंतर आहे सायंटिफिक कॅल्क्युलेटर. तर आपल्याला 12th पर्यंत किंवा 10th पर्यंत एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नव्हतं किंवा कॅल्क्युलेटरची तुम्हाला कशीच गरज पडत नव्हते. पण इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळी तुम्ही एक्झाममध्ये पण बसता तर त्यावेळी कॅल्क्युलेटर अलाउड असतं. फक्त कुठले कॅल्क्युलेटर अलाउड आहे ते सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतात. ते नॉर्मल कॅल्क्युलेटरपेक्षा वेगळे असतात. त्यामध्ये काही ॲडिशनल फॅसिलिटीज असतात ज्याने तुमचं काम इझी होतं. आता ते कुठले कॅल्क्युलेटर घ्यायचे, हे जे कॅल्क्युलेटर घ्यायचे तुम्ही कुठल्या ब्रँचवरती आहे त्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला फर्स्ट हँड कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे की सेकंड हँड कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे. तुम्हाला जर फक्त फर्स्ट इयरला जर कॅल्क्युलेटर वापरायचं असेल, तुमचे जर कॉम्प्युटर IT CS जर ब्रँच असेल तर तिथे कॅल्क्युलेटर हे पुढच्या वर्षासाठी लागत नाही. सेकंड थर्ड इयर फायनल इयरला कॅल्क्युलेटर लागत नाही. फक्त फर्स्ट इयरला काही सब्जेक्ट आहेत त्यासाठीच फक्त कॅल्क्युलेटर लागतं. तर त्यावेळी त्या केसमध्ये तुम्ही सेकंड हँड कॅल्क्युलेटर प्रेफर करू शकता. हे सायंटिफिक कॅल्क्युलेटर कसे दिसतात तर त्याची इमेज पण मी इथे दिलेली आहे. तर काही ज्या ब्रँचेस आहेत त्यांना इंजिनिअरिंगचे 4 वर्ष पण कॅल्क्युलेटर लागतं. तर तशा ब्रँचेसला जर तुम्ही ॲडमिशन घेतली असेल तर तुम्ही एक प्रेफर करा की तुम्ही नवीनच कॅल्क्युलेटर घ्यायचे, कारण तुम्हाला ते 4 वर्षाला तुम्हाला ते कामाला येईल. नेक्स्ट आहे ड्राफ्टर आणि शीट कंटेनर. तर हे ड्राफ्टर आणि शीट कंटेनर काय असतं तर त्याची इमेज मी इथं दिली आहे. तर हे बेसिकली हे ड्राफ्टर आणि शीट कंटेनर जे आहे ते तुम्हाला ग्राफिक हा जो सब्जेक्ट असतो इंजिनिअरिंगमध्ये, डिझाईन हा जो सब्जेक्ट असतो यासाठी लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही डायग्राम्स वगैरे बनवावं लागतं. प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असतात त्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन्स बनवावे लागतात. तर त्यासाठी हे ड्राफ्टर लागतं आणि हा सब्जेक्ट फक्त एका सेमिस्टरला असेल, आयदर फर्स्ट सेमिस्टरला किंवा सेकंड सेमिस्टरला. युनिव्हर्सिटी वाईज हे डिफर करतं की तो फर्स्ट सेमिस्टरला येणार आहे की सेकंड सेमिस्टरला. आणि तेवढ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे ड्राफ्टर आणि शीट कंटेनर लागतं. तुम्ही प्रेफर करा की तुम्ही हे सेकंड हँड जरी प्रेफर केलं तरी चालतं, कारण बऱ्याच स्टुडंटचे हे सब्जेक्ट क्लिअर झाल्यानंतर त्यांच्याकडे तुमचे जे सिनियर आहेत ते हे विकतात, तर तुम्ही त्यांच्याकडे ते परचेस करू शकता. आणि काही ज्या ब्रँचेस आहेत जसं सिव्हिल ब्रँचेससाठी तुम्हाला तर 4 वर्ष ते जर वापरायचं असेल तर तुम्ही प्रेफर करा की तुम्ही नवीनच ड्राफ्टर आणि शीट कंटेनर घ्या, जे तुम्हाला 4 वर्ष तुम्ही ते यूज करू शकता. नेक्स्ट आहे बुक. जसं 10th आणि 12th मध्ये आपल्याला माहिती होतं की आपल्याला कुठले बुक्स वापरायचे आहेत. ठीक आहे, जसं 10th पर्यंत बोर्डानेच आपल्याला बुक ठरवून दिले की तेवढेच आपल्याला बुक रेफर करायचे होते. 12th मध्ये आपल्याला माहिती होतं की हे बुक खूप चांगले आहेत. पण इंजिनिअरिंगमध्ये तसं नसतं. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जे बुक्स आहेत हे कुठले पण
पण बुक्स तुम्ही प्रेफर करू शकता, रेफरन्स बुक्स पण आपल्याला रेफर करावे लागतात काही टॉपिकसाठी. तर अशा केसमध्ये जो एक विषयाचा अभ्यास करायचा असतो तो फक्त 6 महिने करायचा असतो. 6 महिन्यानंतर एक्झाम होते आणि ते बुक जे आहे, तो सब्जेक्ट जो आहे तो नंतर आपल्या इंजिनिअरिंगला परत येत नाही. जसं फिजिक्स आणि केमिस्ट्री हे इंजिनिअरिंगला सब्जेक्ट आहे, ते फक्त एका सेमिस्टरला आपल्याला शिकावे लागतात. नेक्स्ट सेमिस्टरला ते सब्जेक्ट नसतात. तर ते बुक्स तुम्ही जर फर्स्ट हँड घेतले तर त्याचा काही यूज नाही आहे. तर तुम्ही प्रेफर करा की तसे बुक्स तुम्ही सेकंड हँड घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सिनियर कडनं हे बुक तुम्ही परचेस करू शकता आणि याचा जे प्राइस जनरली आहे ते 40 to 50% तुम्हाला त्या जुन्या बुकवरती ऑफ दिला जातो. आता जुने बुक रेफर करायचा आणखीन एक बेनिफिट असा की बरेच स्टुडंट्सला सवय असते की इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ना बुक्समध्ये मार्क करून ठेवतात. सो बुक्स रीड करताना तुम्हाला त्या गोष्टी कळून जातील, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर त्यांनी कुठल्या कुठल्या इयरला ना तो इम्पॉर्टंट टॉपिक विचारला होता ते पण मार्क केलेलं असतं. तर तुमच्या ज्या नोट्स बनवायसाठी पण ते इझी होईल. प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की इंजिनिअरिंगला जाताना आपल्या मुलाला चांगलं एज्युकेशन मिळावं, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळावं, त्यामुळे ते रेकमेंड करतात की नाही फर्स्ट हँडच बुक वापरा. तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही फर्स्ट हँड बुक नका वापरू, तुम्ही सेकंड हँड बुक वापरा अशा सब्जेक्टसाठी जे कधी परत इंजिनिअरिंगमध्ये रिपीट होणार नाही आहे. असे काही सब्जेक्ट आहेत ज्याचं जर तुमचं ते फाउंडेशनच असेल, जसं तुमचं प्रोग्रामिंग रिलेटेड, जसं तुमचं कॉम्प्युटर आणि IT ब्रँच आहे, त्यासाठी तुम्हाला लँग्वेजचे जे बुक्स आहेत ते तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता. तर तसे बुक्स जे आहेत ते फर्स्ट हँडच रेफर करा, कारण ते नंतर पण तुम्हाला कामाला येणार आहे. जसं C लँग्वेजचं बुक आहे, CPP बुक आहे, जावाचं बुक आहे. तर हे सेकंड हँड रेफर करण्याऐवजी तुम्ही ते फर्स्ट हँडच रेफर करा, जे तुम्हाला नंतरून एकदा सेमिस्टर झालं किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण तुम्हाला ते बुक्स तुमच्यासोबत असणार आहेत. नंतर आहे नोटबुक्स. प्रत्येक इंजिनिअरिंगच्या सेमिस्टरला 5 सब्जेक्ट आपल्याला शिकावे लागतात. 2 ते 3 प्रॅक्टिकल किंवा लॅब्स आपल्याला असतात. आता हे सगळे नोट्स आपल्याला जे बुक्समध्ये लिहायचे आहेत किंवा टीचर्स शिकवताना आपल्याला जे नोट लिहावे लागतात त्यासाठी तुम्ही नोटबुक प्रेफर करू शकता. तर एका सेमिस्टरला जनरली 7 नोटबुक हे तुम्हाला सफिशियंट आहेत. 200 पेजेसचं नोटबुक तुम्ही या 5 सब्जेक्टसाठी प्रेफर करू शकता. 5 सब्जेक्ट आणि 2 ते 3 लॅब. आता वरच्या सगळ्या गोष्टी कॅरी करण्यासाठी तुम्ही कॉलेजसाठी एक सेपरेट बॅग घ्या. कॉलेज बॅग घेताना हा विचार करा की त्यामध्ये लॅपटॉप बसला पाहिजे. लॅपटॉप त्यामध्ये कॅरी होत असेल अशी तुम्ही बॅग प्रेफर करा. आता इंजिनिअरिंग कॉलेजला ड्रेसेस कुठले घ्यावे, तर सगळ्यात पहिले जो असतो तो कॉलेज युनिफॉर्म. तुम्ही ज्यावेळी ॲडमिशनला गेला तर त्यावेळीच कॉलेजनं रेकमेंड केलं असेल की आमचा जो युनिफॉर्म आहे त्याचं तुम्ही त्याच वेळी तुम्ही बुकिंग करून घ्या. युनिफॉर्मचे जे चार्जेस असतात ते 6,000 पासून 10,000 पर्यंत हे कॉलेज घेतं आणि तुम्हाला कॉलेजेस तुमच्या मेजरमेंट प्रमाणे ते तुम्हाला युनिफॉर्म शिवून देतं. त्याच्यामध्ये मग शर्ट, पॅन्ट, कोट, टाय हा सगळा सेट तुम्हाला त्यामध्ये मिळतो. आणि तसा एक युनिफॉर्मचा सेट तुमच्याकडे राहू द्या. वीकमध्ये 6 दिवसाचं जर कॉलेज असेल तर त्यामध्ये 2 दिवस आपल्याला युनिफॉर्म कॉलेज कंपल्सरी करतं आणि बाकीच्या दिवशी तुम्ही फॉर्मल किंवा कॅज्युअल तुम्ही घालू शकता. तसे सेट्स तुम्ही तुमच्याकडे राहू द्या, फॉर्मल ड्रेसेसचा, कॅज्युअलचा, आणि बाहेर राहताना तुम्हाला हे बाकीचे ड्रेसेस पण लागणार आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एखादी सुटकेस असू द्या ज्याला लॉक आहे, कारण तुम्ही फर्स्ट इयरला जाताना तुम्ही हॉस्टेलला राहणार आहे किंवा PG वरती राहणार आहे, तर तुमच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी अशा सुटकेसमध्ये लॉक करून तुम्ही ठेवल्या तर त्या सिक्युअर राहतील. बाहेर जर ठेवल्या तर ते मिस होण्याचे चान्सेस असतात. तर तशी एखादी सुटकेस तुमच्याकडे असू द्या. बरेच कॉलेजेस जे आहेत हे खूप दूर आहेत, ठीक आहे, आणि तिथनं बाकीच्या गोष्टी तिथे कन्व्हिनियंट डिस्टन्सवरती नसतात. तर अशा केसमध्ये तुम्हाला जर बेसिक मेडिसिन लागतात, जसं क्लायमेट चेंज होत आहे, सर्दी, खोकला, ताप, याच्यासाठी ना ज्या मेडिसिन राहतात किंवा तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर काही मेडिसिन घेत असेल तर त्यात पण तुमच्याकडे असू द्या, कारण इमर्जन्सीमध्ये ना त्या तुम्हाला कामाला येतील आणि तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज पडणार नाही. एखाद्या वेळी रात्रीला वगैरे काय होतं, हॉस्टेल वगैरे बंद राहतं, तर तुम्ही बाहेर न जाता ते मेडिसिन तुम्हाला माहिती असतं कुठल्या घ्यायच्या आहेत, तर त्याचा एक सेट पण तुमच्याकडे असू द्या. त्यानंतरून स्पेक्ट घ्यायचा आहे, तर स्पेक्टचे तुम्ही 2 पेअर ठेवा. तर 2 पेअर कशासाठी ठेवायचे, अशी जर केस झाली, सपोज इंजिनिअरिंगचे एक्झाम्स चालू आहेत आणि तुमचा स्पेक पडला आणि फुटला, तर त्या 2 ते 3 दिवसांमध्ये ना तुम्ही असं जर विदाऊट स्पेक स्टडी करायला लागला तर तुमच्या डोळ्यावरती ताण पडेल आणि तुमचं डोकं दुखू शकतं. तर अशा केसमध्ये तुम्ही पेअरचा स्पेक्ट असला तर तो वापरून तुम्ही इंजिनिअरिंगची एक्झाम देऊ शकता, जेणेकरून तुमच्या एक्झामवरती काही फरक पडणार नाही. तर त्यासाठी तुमच्याकडे स्पेकचे 2 पेअर असू द्या. त्यानंतर ना हे फूड तुम्ही बाहेर राहताय तर ऑलरेडी तुम्हाला घरचे जे आहेत हे सगळे हे फूड तुम्हाला देतीलच. तरी पण बॅकअपमध्ये फूड असलं तर ज्यावेळी इमर्जन्सी राहील किंवा मग तुमच्याकडे काहीच नसेल तर त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवू शकता. खाली जे आहे बकेट, मग्स, पिलो कव्हर, बेडशीट, तर ह्या गोष्टी पण ज्यावेळी तुम्ही कुठे PG वरती राहताय किंवा हॉस्टेलला राहायला जाताय तर त्यावेळी ह्या गोष्टी तुम्हाला लागणारच आहेत. इंजिनियर रिलेटेड करिअर गायडन्स किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला या नंबरवरती पिंग करू शकता किंवा कॉल करू शकता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून येणारे माझे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती
क्लिक करून तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा, जेणेकरून माझ्याकडे येणारे जे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर पण करा.